सरकार खड्डेमुक्त मुंबईचं आश्वासन देतंय खरं, मात्र मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा पडल्याचं दिसून आलं। प्रभादेवी जंक्शन इथं रस्ता अचानक खचला आणि रस्त्याच्या बरोबर मधोमध 15 ते 20 फूट खोल खड्डा पडला। या खड्ड्यामध्ये एक कारही अडकली होती, मात्र स्थानिकांच्या मदतीनं या गाडीला बाहेर काढण्यात आलं आणि झी 24 तासनं मुंबईत खड्डा पडल्याची ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली। तातडीनं हा खड्डा बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। तर मुंबईमधली ही घटना आहे। प्रभादेवी इथं अशा प्रकारे रस्त्याच्या मधोमध बरोबर खड्डा पडल्याचं दिसून आलं। सरकार खड्डेमुक्त मुंबईचं आश्वासन देते। मुंबई महापालिकेनं पावसाळ्याच्या आधीच खड्डे भरल्याचं सांगितलं, मात्र असं चित्र काही दिसत नाहीये। मुंबईतल्या प्रभादेवी या भागामध्ये रस्त्याच्या अगदी मधोमध अशा प्रकारे भला मोठा खड्डा पडला। प्रभादेवी जंक्शन इथे रस्ता अचानक खचला आणि या रस्त्याच्या मधोमध 15 ते 20 फूट हा खोल खड्डा पडलेला दिसला। या खड्ड्यामध्ये एक कारही अडकलेली होती, मात्र स्थानिकांच्या मदतीने या गाडीला बाहेर काढण्यात आलं। मात्र ही बातमी झी 24 तासनं दाखवली आणि प्रशासनाला जाग आली। खड्डा बुजवण्याचं काम सुरू आहे। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्या बरोबर आहेत। गोविंद, झी 24 तासने ही बातमी काही वेळापूर्वी दाखवली, 15 ते 20 फुटांचा हा खड्डा, त्यामध्ये अडकलेली कार, आणि आता मात्र प्रशासनाला जाग आली आहे, खड्डा बुजवण्याचं काम सुरू असल्याचं दिसतंय। काय नेमके तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, प्रभादेवी म्हणजे सिद्धिविनायक मंदिराकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि याच रस्त्यावरून गणपतींच्या विसर्जनाच्या सर्व मिरवणुकाही जात असतात। आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला आपण दाखवू शकतो की रस्त्याच्या अगदी मधोमध हा खड्डा पडलेला आहे आणि एकूणच हा खड्डा पडण्याच्या मागचं जे प्राथमिक कारण जे सांगितलं जातं महापालिकेकडून की या रस्त्याच्या खालून ड्रेनेज लाईन गेलेले आहेत, त्याचबरोबर पाण्याची पाईपलाईन लिकेज असल्यामुळे रस्त्याच्या खालच्या भागाची वाळू जी आहे ती या ठिकाणी सरकते आणि त्यामुळे कुठेतरी रस्ता या ठिकाणी खचल्यामुळे ही घटना घडली असल्याचं प्राथमिक माहिती या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी देत आहेत। परंतु यावेळेस आम्ही महापालिकेच्या ज्या वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांना या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांनी कुठलीही कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। परंतु गणपती विसर्जनाचा त्याचबरोबर गौरी विसर्जनाच्या मिरवणुका सुरू असताना अशा पद्धतीनं रस्ता खचल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर मोठा अपघातही झाला असता। सुदैवाने अशी कुठलाही प्रकार घडलेला नाही। फक्त एक कार जी आहे ती सकाळी या ठिकाणी या खड्ड्यामध्ये अडकली होती, स्थानिकांच्या मदतीने ती कार बाहेर काढण्यात आलेली आहे आणि आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत हा खड्डा बुजवण्याचं काम सुरू आहे। जेसीबीच्या माध्यमातून जी या ठिकाणी रेती आहे, जी वाळू आहे, जी या ठिकाणी ही झालेली आहे ती बाहेर काढली जाते आहे आणि त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीट करून हा रस्ता बुजवला जाईल। परंतु आता तरी या ठिकाणी रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी काही अंशी या सर्व खड्ड्यामुळे पण हे सगळं विसर्जन मिरवणुकीच्या आधी होतं आहे, हेही एक बाब सुदैवाचीच म्हणावी लागेल। मात्र जी आश्वासनांची पूर्तता होत नाहीये हे मात्र यामधून दिसतंय। गोविंद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।